विद्यार्थी मित्रांनो, मी जफर इक्बाल, सहाय्यक शिक्षक MM रब्बानी हायस्कूल कामठी, आपला हा ऑनलाईन अध्यापनामध्ये स्वागत करीत आहोत. आपण आज विद्यार्थीनो आपण आज विषय मराठीची इयत्ता 7वी उर्दू माध्यमाची पहिली कविता शाळा हा बगनार आहोत. इसे हम आज पढ़ने वाले हैं. शाळा इसके कवि हैं केशव प्रहलाद अत्रे. शाळा इस कविता के कवि है केशव प्रहलाद अत्रे. सबसे पहले आप लोग अपनी अपनी 7th स्टैंडर्ड की मराठी सुगम भारती की पुस्तक निकाल लेंगे. ये देखिए आपके स्क्रीन पर ये मराठी सुगम भारती की ये पुस्तक आ गई है. इसमें कवितेचे नाव आहे शाळा. कवितेचे नाव आहे शाळा. या कवितेत कवीने कवी केशव कुमार प्रस्तुत गीतातून शाळेविषयी प्रेम, जिव्हाळा व कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आहे. म्हणजे इस कविता में कवि केशव कुमार ने शाला के मुताल्लिक प्रेम, लगाव और एक जो दिलचस्पी है उसे बयान किया है. अभी अपन वही पढ़ने वाले हैं. तो देखेंगे सब बच्चे अपनी अपनी किताब में. और बच्चों आप लोग अपने साथ एक पेंसिल लेकर भी बैठो, क्योंकि जब मैं आपको कठिन शब्दों के अर्थ बताऊंगा तो आप लोग अपनी अपनी किताब में उसे नोट डाउन कर लेंगे, उसे उसके मानी वाचा मन. कविता पहली शाळा. ऐका वाचा मन. ऐका यानी सुनो, वाचा यानी देखो, मना यानी कहो. तो चला आपण हा कवितेला सुरताला सुरू करू. ही आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळाही जसा माऊली बाळा. ही आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळाही जसा माऊली बाळा. कळवा पहिला. ही आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळाही जसा माऊली बाळा. आता आपण बघूया कडवे दुसरे. हासऱ्या फुलाच्या बाग जसा आनंदी, ही तशीच शाळा मुले इथे स्वाच्छंदी. हासऱ्या फुलाच्या बाग जसा आनंदी, ही तशीच शाळा मुले इथे स्वाच्छंदी. आता बघूया आपण कडवे तिसरे. हासुनी हसवुनी खेळुनी सांगुनी गोष्टी. हासुनी हसवुनी खेळुनी सांगुनी गोष्टी. आम्हास आमचे गुरुजन शिक्षण देती. आम्हास आमचे गुरुजन शिक्षण देती. आता अपन बघूया. यानी अब हम चौथा मिसरा पढ़ने वाले हैं, चौथा कपलेट पढ़ने वाले हैं. 2 लाइन को हम उर्दू में मिसरा बोलते हैं, इंग्लिश में कपलेट बोलते हैं और मराठी में कड़वे बोलते हैं. आता आपण बघूया कडवे चौथे. हे प्रेम कराया किती भोवती भाऊ. हे प्रेम कराया किती भोवती भाऊ. हातात घालूनी हात्यांच्या राहू. हातात घालूनी हात्यांच्या राहू. कडवे पाचवे. येथेच बंधू प्रेमाचे घ्या धडे. येथेच बंधू प्रेमाचे घ्या धडे. मग दे शिकार करण्याला वाखडे. मग दे शिकार करण्याला वाखडे. आता शेवटचा कडवा आखिरी की लाइन में देखेंगे.
पसरवनाव शाळेच्या चहूकडे, मग लोक बोलतील धन्य धन्य ती शाळा, जी देशासाठी तयार करी ते बाळा, जी देशासाठी तयार करी ते बाळा। विद्यार्थी मित्रांनो, इस कविता को किस तरीके से सुर ताल में पढ़ना है ये अभी हमने देखी। अब हम इसका भावार्थ समझेंगे, इसका हम विश्लेषण करेंगे, इसका हम खुलासा समझेंगे। एक कपलेट को, एक एक कड़वे को देखेंगे और उसका हम भावार्थ समझेंगे। पहा, कड़वे पहिले। ही आवडते मज मनापासून शाळा। कवी म्हणतात की ही शाळा मला मनापासून आवडते। कसा आवडते? ही शाळा मला मनापासून आवडते। आणि कवी म्हणतात ज्याप्रमाणे माऊली बाळाला लळा लावते त्याचप्रमाणे ती शाळा मला लळा लावते। मतलब कवि केशव कुमार कहते हैं कि ये स्कूल मुझे मनापासून यानी दिल से, मन से पसंद है। लाविते मतलब लगाती है। क्या लगाती है? लड़ा, लगाव लगाती है। कैसा लगाव लगाती है? लाविते लड़ा ही जसा माऊली बड़ा। देखिए शब्दों में कितना प्रेम है, कितना प्यार है कि जिस तरीके से एक माँ अपने बच्चे से अपनी ममता का इजहार करती है, अपनी ममता को बयान करती है, उसी प्रकार से ये शाळा मुझे उस ममता के मानिंद लगती है। लाविते लड़ा ही जसा माऊली बाळा। हासऱ्या फुलाचा बाग जसा आनंदी, ही तशीच शाळा मुले इथे स्वच्छंदी। हा कळवेमध्ये कवी केशव प्रल्हाद अत्रे, कवी केशव कुमार म्हणतात की ज्याप्रमाणे एका बागेमध्ये वेगवेगळे गंध, वेगवेगळे रंग, वेगवेगळे सुंदर असलेली फुले असतात, त्याचप्रमाणे हा शाळामध्ये वेगवेगळे छंद असणारे, वेगवेगळी आवड असणारे मुले असतात। ही तशीच शाळा मुले इथे स्वच्छंदी। हासऱ्या फुलाचा बाग जसा आनंदी, ही तशीच शाळा मुले इथे स्वच्छंदी। मतलब कवि केशव कुमार कहते हैं एक हंसते हुए बाग जिस प्रकार होता है, एक हंसता हुआ बाग जिस प्रकार होता है, जहाँ पर मुख्तलिफ किस्म के, वेगवेगळे अलग अलग किस्म के खुशबू के, गंध की, सुंदरता के यानी खूबसूरती के फूल होते हैं, उसी प्रकार से, उसी तरीके से ये शाळा है, ये स्कूल है, जहाँ पर अलग अलग छंद रखने वाले, मतलब अलग अलग हॉबी रखने वाले, पसंद रखने वाले, मशगला रखने वाले, अलग अलग आदतें रखने वाले, अलग अलग आवड़ रखने वाले, पसंद रखने वाले जो है यहाँ पर तलबा पाए जाते हैं। पहा आता कळवे तिसरे। हासुनी हसवुनी खेळुनी सांगुनी गोष्टी, आम्हास आमचे गुरुजन शिक्षण देती। कवी म्हणतात ही शाळामध्ये आमचे गुरुजन आम्हाला हसूनी वेगवेगळी गोष्टी, कथा आणि उदाहरणे सांगून शिक्षण देतात। कवी म्हणतात मतलब कवि कहते हैं इस स्कूल में हमारे को जो हमारे गुरुजन हैं वो हंसते हंसाते हुए, खेलते हुए और अलग अलग किस्म की कहानियां सुनाते हुए, मिसालें देते हुए, इस तरीके से हमें वो शिक्षण देते हैं। चौथे, हे प्रेम कराया किती भोवती भाऊ, हातात घालून हात त्यांच्या राहू। कणवे चौथे मध्ये कवी केशव कुमार म्हणतात शाळा आम्हाला एकतेचे व प्रेमाचे संदेश देतात। शाळा आम्हाला शिकवते की सदैव एक दुसऱ्याचा हात धरून कार्य
करत राहावे आणि सदैव पुढे जावे. एक भाऊ दुसऱ्या भाऊचा हात धरतो आणि कार्य पूर्ण करतो, त्याचप्रमाणे शाळा आम्हाला शिकवते की एक दुसऱ्याला हात धरून एक दुसऱ्याची मदत करने, एक दूसरे का सहकार्य करने. कबीर इस चौथे कड़वे में हमें ये कहते हैं कि भाई जो स्कूल है वो हमें प्यार की, एकता की संदेश देती है, उसका मैसेज देती है, उसका पैगाम देती है. हमें भाईचारा का, एकता का, प्रेम का हमें क्या देती है, वो संदेश देती है. कवि कहते हैं कि भाई सदा एक दूसरे के हाथ में हाथ डाल के कोई भी काम पूरा करना चाहिए. कवि का मतलब है कि भाई कोई भी काम जब हम मिलजुल के करते हैं तो वो हमेशा पूरा होता है. इसी प्रकार से स्कूल हमें ये सिखाती है कि एक दूसरे की हमेशा मदद कीजिए. पांचवे, येथेच बंधु प्रेमाचे गया धडे, मग देश कार्य करण्याला व्हा खडे. येथेच बंधु प्रेमाचे गया धडे, मग देश कार्य करण्याला व्हा खडे. कवी म्हणतात शाळा आम्हाला एकतेचे प्रेमाचे संदेश देतात. शाळा आम्हाला बंधू प्रेमाचे संदेश देतात आणि हा धडा, हा बंधू प्रेमाचा धडा घेतल्यानंतर देशाचा कार्य करतो. आम्ही देशाचा कार्य करतो आणि देशाला विकासाचे मार्गीवर लावतो. मतलब कवि कहते हैं यहीं पर हम बंधु प्रेम के या भाईचारे के क्या लेते हैं, सबक लेते हैं. और ये सबक लेकर येथेच बंधु प्रेमाचे घ्या धडे, मग देश कार्य करण्याला व्हा खडे. मतलब ये भाईचारे के, ये मोहब्बत के, ये अखलाक के सबक लेकर स्कूल से हम देश का मतलब मुल्क के लिए काम करने के लिए. शेवटचे लाईन, पसरव नाव शाळेच्या चहूकडे, पसरव नाव शाळेच्या चहूकडे, मग लोक बोलतील धन्य धन्य ती शाळा, जी देशासाठी तयार करीते बाळा. शेवटच्या कळमध्ये कवी केशव कुमार म्हणतात की शाळेत तुम्ही चांगले शिक्षण घ्या, शाळेत तुम्ही चांगले शिक्षण घ्या. शाळामध्ये तुम्हाला जे शिकवते ते शिका आणि आपल्या देशाला विकासाच्या मार्गी लावा. जर तुम्ही तुमच्या देशाला विकास मार्गी लावतात, त्याचप्रमाणे तुमचे नाव चमकणार, तुमचे नाव प्रकाशित होणार. त्यामुळे सुद्धा तुमचे शाळेचे नाव चमकणार, तुमचे शाळेचे नाव प्रकाशित होणार. मग लोक असं म्हणतील ती शाळा धन्य धन्य हो, ती शाळा धन्य धन्य हो, जी तुमच्यासारखे मुले, जे तुमच्यासारखे विद्यार्थी तयार करते. देशाच्या कामासाठी, देशाच्या विकासासाठी ते शाळा आम्हाला शिकवतात. ते शिका आणि आपले नाव आणि तुमच्या नाव सुद्धा, शाळेचे नाव चमकणार, प्रकाशित होणार. मतलब आखिरी की लाइन में कवि केशव कुमार कहते हैं कि भाई देश का नाम आप चारों तरफ फैलाइए, उसको रोशन कीजिए. स्कूल में आपको जो भी सिखाया जाता है उसे सीखिए और वो सीखने के बाद मुल्क के लिए, मुल्क की तरक्की के लिए, मुल्क की फलाह व बहबूद के लिए काम कीजिए. जब आप ऐसा करेंगे तो आपका नाम चमकेगा, आपके नाम के साथ साथ आपके स्कूल का भी नाम चमकेगा और लोग ऐसा कहेंगे कि भाई वो स्कूल धन्य हो, वो स्कूल आबाद रहे, सब जो शादाब रहे, जो ऐसे लोग, ऐसे नागरिक, आयडियल सिटीजन जो तयार कर रही है. तो विद्यार्थी मित्रांनो, इथेच आपली ही कविता संपली आणि नेक्स्ट पिरियडमध्ये आपण त्याची कृती आणि क्वेश्चन आन्सर बघणार आहोत.